चला आता इथपर्यंत तुम्हाला मुलांना कळालंय. आता आपण पुढे जाणार. वन डे दवे ट्राय टू रिक्रिएटेड अ फेमस इज इलेक्ट्रोमॅग्नेटिझम एक्सपेरिमेंट विथ फेलो केमिस्ट. आता वन डे दवेने काय केलं की एकही दिवशी जो दवे आहे त्यांनी एक प्रयोग सुरू केला की एक प्रयोग तिथे त्या प्रयोगशाळेमध्ये त्यांनी मांडला की रिक्रिएटेड फेमस इलेक्ट्रिक मॅग्नेशियम, जे एक इलेक्ट्रिक मॅग्नेशियम जे आहे ते एक्सपेरिमेंट विथ फेलो केमिस्ट, की रसायनाच्या माध्यमातून इलेक्ट्रोमॅग्नेशियमचा एक प्रयोग त्यांनी त्या प्रयोगशाळेमध्ये त्यांनी मांडायला सुरुवात केली आणि ते तिथे ते प्रयोग करत राहिले की कशा प्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेशियमचा एक्सपेरिमेंट आहे ते कशा प्रकारे होत आहे. मग त्याच्यामध्ये विलियम वॉलस्टोन इज exploring why when an electric current is applied a wire it causes that wire to behave like a magnet. जे विलियम जे वॉलस्टोन होते ते देखील एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी एक्सप्लोरिंग व्हाय वेन इलेक्ट्रिक करंट इज अप्लाय टू वायर, की हा जो इलेक्ट्रिक जो वायर आहे तो का बरं तो वायर अप्लाय होत नाहीये. इट केसेस दॅट वायर टू बिहेव लाईक मॅग्नेट, ह्या मॅग्नेटपासून तो का बरं परावृत्त होत नाही किंवा त्याच्यातून तो का जात नाहीये, या गोष्टी विचारत होता. ते तिथे शोध लावण्याचा त्यांनी इथे मुलांना प्रयोग केलेला आहे. द फोर्स वेअर कनेक्टेड बट नो बडी हॅड फिगर इट बट हाऊ टू मेक इट हॅपन कंटिन्युअसली, की प्रत्येकाला कळते की हा जो फोर्स आहे तो का बरं कंटिन्यू होत नाही, तो मध्येच का थांबला जात आहे. बट हाऊ टू मेक इट हॅपन कंटिन्युअसली, की आपण त्याला कसं सतत चालू ठेवावं हे मात्र कुणाच्याही लक्षात येत नव्हतं. आणि याचा ते काय करू लागले, विचार करू लागले मुलांना की कसं होत आहे. दवे अँड अदर्स कुड नॉट फिगर दॅट आउट इन फेअर फ्रस्ट्रेटेड. जो दवे आणि त्याचप्रमाणे त्याचे जे इतर जे लोक होते, दवे अँड अदर्स म्हणजे जे इतर लोक होते, कुड नॉट फिगर म्हणजे ते ओळखू नाही शकले की नक्की काय भानगड आहे. अँड वेअर फ्रस्ट्रेटेड म्हणजे ते तणावामध्ये आले की जो प्रयोग आम्ही हातात घेतला आहे तो प्रयोग का बरं सक्सेसफुल होत नाहीये, त्याच्यामागचे काय कारण आहे. आणि त्याच्यामुळे दवे आणि त्याचे जे इतर साथीदार आहेत त्यांना ते फ्रस्ट्रेट झाले, ते तणावग्रस्त झाले. He then tested Faraday, asking him to try his hand. It is after he was done cleaning the lab. बघा आता परत ही जबाबदारी कुणाकडे आली आहे, मुलांना जी मायकल फॅराडे यांच्याकडे आली. त्यांनी त्याला सांगितलं दवेने की आता हे जे तू आम्ही जो पूर्ण प्रयोग केला आहे ते तू लॅब पूर्ण स्वच्छ करून घे, पूर्ण त्याचं काम करून घे आणि नंतर हा जो आम्ही प्रयोग केला आहे या प्रयोगाचं बघ तुला काही जमतंय का, काही होतंय का, तो तू प्रयोग कर. बघा इथे दिलं आहे फॅराडे आस्किंग हिम टू ट्राय हिज हँड, तू प्रयत्न कर. ॲट इज आफ्टर ही वॉज डन क्लिनिंग द लॅब, की ही जी लॅब स्वच्छ झाल्यानंतर तू हा प्रयत्न करून बघ की तुला हा जो प्रयोग आहे तो प्रयोग जमतोय का. त्याच्या दृष्टिकोनातून त्याने त्याला विचारलं आणि त्याला ते काम सोपवलं. विथिन फ्यू डेज फॅराडे सॉल्व द प्रॉब्लेम. आता काय दिलं आहे, विथिन फ्यू डेज, आठवडे सांगितलंय का, महिना सांगितलंय का, तर नाही, फक्त काही दिवसामध्ये, म्हणजे आपण म्हणू शकतो 3 दिवस 4 दिवस 5 दिवस 6 दिवस, म्हणजे थोड्याच दिवसामध्ये फॅराडे वॉज सॉल्व द प्रॉब्लेम. आणि जे फॅराडे होते त्यांनी काय केलं आहे की तो प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. की ज्या प्रयोगासाठी जे विलियम आणि जे दवे आणि अजून त्याचे जे सहकारी होते की ज्या प्रयोगाच्या शोधामध्ये जे इलेक्ट्रिसिटी मॅग्नेशियम कशा प्रकारे ती कंटिन्युअसली चालू राहील याच्या दृष्टिकोनातून जो प्रयोग सुरू केला होता, परंतु तो प्रयोग त्यांचा जो फसला त्यामुळे ते फ्रस्ट्रेट झाले. आणि हा प्रयोग आहे तो कोणी सॉल्व केला आहे, तो प्रॉब्लेम फॅराडेंनी सॉल्व केला आणि त्यांनी तो प्रयोग सॉल्व केलेला आहे. इन फॅक्ट ही वेंट टू फर्दर अँड द रिझल्ट वॉज द फर्स्ट इंडक्शन मोटर. म्हणजे बघा अजून त्यांनी काय केलं की त्यांनी तो प्रॉब्लेमच सॉल्व केला नाहीये. इन फॅक्ट म्हणजे काय, खरं म्हणजे तर फक्त त्यांनी वेंट फर्दर दॅट द रिझल्ट, की त्यांचा जो चांगला जो परिणाम आहे तो काय आहे की फर्स्ट इंडक्शन मोटर, की त्याच्यामुळेच आज आपण पाहत आहोत की फर्स्ट इंडक्शन जी मोटार आहे विच कन्वर्टेड इलेक्ट्रिकल करंट इंटू कंटिन्युअसली मेकॅनिकल मोशन, की जे आज मोटारीमध्ये ज्या गाड्या चालू आहेत की त्याचाच जो परिणाम आहे की ज्याच्यामध्ये ते कन्वर्ट झालेलं आहे इलेक्ट्रिकल करंट इंटू कंटिन्युअसली म्हणजे सतत मेकॅनिकल मोशन, की जे गाड्यांमध्ये जे पार्ट चालवलं जातं ज्या प्रयोगामुळे ते चांगलं त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. त्याचप्रमाणे अजून त्याचा उपयोग कोणत्या गोष्टीत होत आहे, तर इंडक्शन मोटर इज स्पेअर्ड रिव्होल्यूशन इन फॅन, एअर कंडिशनर, सेइंग मशीन, या सर्व गोष्टीमध्ये या सर्व जे वस्तू आहेत त्या वस्तूमध्ये देखील त्यांचा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग झालेला आहे. कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये, जे फॅन आहे, जे आपण पंखे चालवतो, जी हवा आहे ते एअर कंडिशन, म्हणजे त्याचप्रमाणे जे AC आहे, एअर कंडिशन म्हणजे जे AC मध्ये चालणारी जी छोटीशी जी मोटार आहे
त्याच्यामध्ये देखील आणि स्विंग मशीन म्हणजे जी शिलाई मशीन आहे, या सर्व उपकरणामध्ये देखील याचा फार मोठ्या प्रमाणात उपकार झाला आहे, जे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. आणि आज त्याच्याचमुळे आज आपण या सर्व वस्तूंचा सोयीसुविधांचा आपण वापर घेत आहोत. फोटोग्राफ्स म्हणा, पॉवर टूल्स म्हणा, कार्स अँड इव्हन ट्रेन्स अँड एरोप्लेन इंजिनिअरिंग ग्रीव आउट ऑफ हिज सिम्पल. म्हणजे अजून कोणत्या कोणत्या गोष्टी, म्हणजे बघा आता ही जी शिलाई मशीन आहे, आता देखील दाखवलं आहे जो फोटोग्राफर आहे, जे आपण फोटो काढतो त्याच्यामध्ये सुद्धा जे फोटोग्राफर पॉवर्स आहेत, जे टूल्स आहेत, जे गाड्या आहेत आणि त्याचप्रमाणे जे ट्रेन्स आहेत, एरोप्लेन आहेत, इंजिन्स आहेत, या सर्वांमध्ये देखील सर्व त्याची एक सिंपल काय आहे ती उदाहरणं इथे आपल्याला दिलेली आहे. तर या सर्व गोष्टीमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रयोगाचा वापर झालेला आहे. डिव्हाइस विच वॉज बॉर्न आउट ऑफ इज मॉकरी डायरेक्टेड ॲट फॅराडे. आणि या सर्व उपकरणाला एका थट्टेपासून सुरुवात झाली की डिव्हाइस विच वॉज ऑन बॉर्न आउट ऑफ मॉकरी म्हणजे काय, एक थट्टेपासून ती सुरुवात झाली होती की डायरेक्टेड जे फॅराडे आहेत त्याच्यापासून त्याचा एक नवीन प्रयोगाला सुरुवात झाली, त्याच्यापासून हे सर्व उपकरणे निर्माण झाली. फॅराडे बिकम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. आणि एका रात्रीमध्ये जे फॅराडे आहेत ते काय झाले, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ बनले. द यंग मॅन हॅड क्रिएटेड अ रेव्होल्युशन. आणि जे सर्व तरुण मंडळ होती त्यांनी या जे रेव्होल्युशनला, ज्या क्रांतिकार्याला त्यांनी काय दिलं आहे, जे प्रोत्साहन दिलं आहे, क्रिएटेड त्यांनी दिलं आहे की नवीन एक क्रांती केलेली आहे. तो द वेज इज लुक हॅपी ही वॉज जेलस ऑफ हिज स्टुडंट. की त्यांनी वरवर दाखवलं की अरे तो माझा स्टुडंट आहे, तो माझा विद्यार्थी आहे आणि मला फार आनंद झाला आहे. परंतु ते आतल्या आत ते काय करत होते, जेलस फील करत होते. जेलसला आपण म्हणू शकतो की ते द्वेष करू लागले, त्याचा मत्सर करू लागले की त्यांना ही गोष्ट नाही आवडली की आपण त्याला इतके दिवस आपण सांगू शकत होतो की हा फक्त बुक बाइंडिंग करेल, बाकी तो दुसरं काही करू शकणार नाही आणि त्याच्याकडून त्याची काही अपेक्षा नव्हती. पण एके दिवशी असं काही एक अद्भुत कार्य त्यांच्या हातातून झालं की त्याच्यामुळे सगळीकडे ते फेमस झाले, रातोरात ते शास्त्रज्ञ बनले आणि रातोरात त्यांची सर्व चर्चा जगभर झाली. आणि त्याच्यामुळे त्यांना वरवर आनंद दाखवला, परंतु ते मनातल्या मनात त्याचा द्वेष करू लागले. जलसचा अर्थ द्वेष आहे. पीपल केप टेलिंग हिम दॅट अमंग हिज डिस्कवरीज अँड फॅराडे वॉज द बेस्ट. की पीपल जे लोक आहेत टेलिंग, की लोक म्हणायचे अमंग हिज डिस्कवरीज की फॅराडे वॉज द बेस्ट. आणि तिकडचे जे लोक आहेत ते सांगायचे की फॅराडेचे आहेत ते काय आहेत, बेस्ट आहेत, ते उत्तम आहेत आणि ते चांगले आहेत. लोक त्यांच्याबद्दल चांगलं बोलू लागले की लोकांना त्यांच्या कोणत्याही पास्टबद्दल देणे घेणं नव्हतं, त्यांच्या शिक्षणाबद्दल देणे घेणं नव्हतं, त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल देणे घेणं नव्हतं. आणि फॅराडेबद्दल नेहमीच ते आता चांगले बोलू लागले होते की जे एक काळ होता की त्यांना कोणत्याच गोष्टीची गुणवत्ता नव्हती, आर्थिक दर्जा नव्हता, शिक्षण नव्हतं, पण तरी देखील आज त्यांच्या फक्त जे त्यांनी जो प्रयोग केला त्याच्याबद्दलची सर्वत्र जी चर्चा आहे ती चालू होती. बघा, फॅराडे वॉज द बेस्ट. ते कसे आहेत, एक चांगले आणि उत्तम शास्त्रज्ञ आहे याची सगळीकडे चर्चा होती. अँड अँग्री दवे गिव्ह फॅराडे इन इम्पॉसिबल टास्क. आता ह्या सर्व गोष्टीमुळे काय झाले आहे, जे दवे आहेत ते फार रागवले आहेत, फार चिडले आहेत, त्यांना फार राग आलेला आहे की अरे मी जे टास्क पूर्ण करू शकलो नाही, परंतु जे फॅराडे आहेत त्यांनी टास्क पूर्ण केलेला आहे. आणि सगळीकडे त्यांची चर्चा होते, वाह म्हणत आहेत, त्यांना चांगलं म्हणत आहेत. ही गोष्ट त्यांना मात्र आवडली नाही आहे आणि म्हणून त्यांनी काय झाले, त्यांना राग आला आहे, ते अँग्री झाले. अँड अँग्री द वेज गेव फॅराडे वॉज अ इम्पॉसिबल टास्क. की एक असा जो टास्क त्यांनी त्याला दिला की तो पूर्णच होऊ शकत नाही, हे त्यांना देखील माहीत होतं. इम्पॉसिबल टास्क. ही हँडेड हिम अ पीस ऑफ भैरवीन ग्लास. की त्यांनी त्याच्या हातामध्ये जो भैरवीन जो ग्लास आहे तो त्यांनी त्याला दिला की जेणेकरून तो प्रयोगासाठी त्यांना दिला की त्यांना माहीत होतं की हा तो प्रयोग करू शकणार नाही, हा पूर्ण होणार नाही. आणि तरी देखील मुद्दाम त्यांनी हा प्रयोग त्यांना करायला दिला. काय होतं ते प्रकरण आपण समजून घेऊया की कोणता तो प्रयोग करायचा होता. विच वॉज यूज इन द लेसनेस इन टेलिस्कोप अँड मायक्रोस्कोप्स अँड आस्क हिम टू रिसर्च इंजिनिअरिंग. की त्यांनी त्याला सांगितले की हा जो भैरवी जो ग्लास आहे, जो तुकडा आहे, तो काय करायचे, लेन्सेस हा कशात वापरला जात आहे, टेलिस्कोपमध्ये वापरला जात आहे, मायक्रोस्कोपमध्ये जात आहे. टेलिस्कोप म्हणजे कळते की ज्याच्या आपण भिंगामधून पाहतो की जे लांबच्या वस्तूच्या जवळच्या दिसत आहेत, जे मायक्रोस्कोपमध्ये पाठवलं जातं. अँड आस्क हिम, जे मायक्रोस्कोप्स म्हणजे जे आपण सूक्ष्मदर्शक आहेत त्याच्यामध्ये बघतो. अँड ही आमचं रिझर्व्ह इंजिनिअरिंग. की तो पुन्हा तो काय केला पाहिजे, रिझर्व्ह इंजिनमध्ये तो येण्यासाठी आला पाहिजे, या दृष्टिकोनातून तो प्रयोग तू
करून बघायचं आहे, असं जे टास्क आहे, जो इम्पॉसिबल जो टास्क आहे तो दवे यांनी त्यांना दिलेला होता आणि त्यांना माहित होतं की हा टास्क पूर्ण होऊ शकत नाही. Behraving glass was is manufactured by a secret completed processes and knew that with the आणि भैरविंग जो ग्लास आहे तो अशा प्रकारे बनवला गेला होता, त्यांना माहित होतं की त्याच्यासाठी खूप कठीण जो असा तो प्रोसिजर आहे, बाय अ सिक्रेट कम्प्लिटेड, एक गुप्त एक रहस्य आहे की जे प्रोसेस अँड द वे न्यू दॅट, आणि हे त्यांना माहित होतं की हा एक कठीण पदार्थाचा जो जो धातू आहे तो पारदर्शक आहे आणि तो त्यांना माहिती होतं की हा जो प्रयोग मी दिला आहे तो प्रयोग त्यांचा अयशस्वी होणार आहे. इट इज अवेलेबल इन द लॅब, फॅरेडे वुड नेव्हर बी अवेल इन अकम्प्लिश द टास्क, की त्यांनी जो बघितलं की त्यांच्याकडे म्हणजे जो कितीही जो टास्क त्यांनी दिला तर त्यांनी त्या टास्ककडे नेहमीच एका होकाराच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि जो त्यांना वेळ मिळाला होता त्या वेळेमध्ये अवेलेबल इन द फॅरेडे त्यांनी त्या लॅबमध्ये त्या प्रयोगाला सुरुवात केली. वुड नॉट नेव्हर बी अबेल टू अकम्प्लिश द टास्क, आणि त्यांनी त्या टास्ककडे कधीही म्हणजे चुकीच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा तो टास्क आहे खूप कठीण आहे, अतिशय मेहनतीने त्या कामावर त्यांनी जोर देण्याचा प्रयत्न केला आणि तो टास्क पूर्ण करण्याच्या माध्यमातून ते पुढे सरसावले की कशा प्रकारे हा टास्क पूर्ण करता येईल या गोष्टीकडे त्यांनी त्यांचं सर्व लक्ष केंद्रित केलं. द पीस ऑफ ग्लास बिकम अ सिग्निफाईड दिस इज इन हिज लाईफ, आणि हा जो काचेचा ग्लास आहे त्यांच्या जीवनासाठी एक सार्थक असा ठरला आहे की जे अविश्वासी काम आहे किंवा ते टास्क पूर्ण होऊ शकत नाही असं जे दवेला वाटत होतं, परंतु त्यांचं या टास्कमुळे त्याचं पूर्ण चित्र बदललं. दिस पीस ऑफ ग्लास इज बिकम अ सिग्निफिकंट इन दिस इन लाईफ, आणि हा जो काचेचा जो ग्लास आहे त्यांच्यासाठी जीवनासाठी प्रेरणादायक ठरलेला आहे. फॅराडे टायर्ड इज बिट tired best but even is in 4 years time he could not achieve success, आणि फॅराडे यांना ह्या प्रयोगासाठी त्यांनी 4 वर्ष घालवली, परंतु या टास्कमध्ये ते कंप्लीट होऊ शकले नाही, म्हणजेच हा टास्क ते कंप्लीट नाही केला, ते क्लासमध्ये फेल झाले. ही कुड नॉट अचीव सक्सेस, जे त्यांना प्रयोग सिद्ध करायचं होतं तो प्रयोग मात्र त्यांनी तो इथे सिद्ध केलेलं नाही आणि ते या टास्कमध्ये ते काय झाले आहेत, फेल झालेले आहेत, की त्यांना माहिती होती की हा टास्क होणार नाही. त्याच्यासाठी त्यांनी किती वर्ष घेतले, 4 वर्ष घेतले. ही केप दिस ग्लास इज अ 7 years दॅट ही वुड रिमाइंड हिम ऑफ हिज फेल्युअर अँड गाईड हिम टू कीप ट्राय, की त्यांनी हा जो ग्लास आहे तो काय केला की त्यांच्या एक प्रकारे आपण म्हणू शकतो त्यांनी तो समोर ठेवला आणि त्यांनी तो त्या गोष्टीची सतत आठवण करून दिलेला आहे की या जो काचेचा जो ग्लास आहे तो माझ्या आयुष्यामध्ये तो अपयशाचं एक कारण आहे, आणि म्हणून तो ते एक मला त्यांना प्रेरणादायी ठेवण्यासाठी की सतत आठवण करून देण्यासाठी की मला माझ्याकडून हा प्रयोग सिद्ध झाला नाही, परंतु तो मला करायचा आहे, आणि त्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत आले. त्यांनी त्यांच्या जवळ तो ठेवण्यात आला की अशा प्रकारे जो भैरवी ग्लास आहे बघा तो दिसत आहे. इन 1829 दवे डायड अँड फॅराडे सक्सेड हिम इज हेड ऑफ द लॅब. आता बघा एक काय घटना घडलेली आहे की जे दवे आहेत ते काय झाले आहेत, ते डेथ झालेले आहेत. कधी, 1829ला. दवे डायड, दवे वारले गेले, अँड फॅराडे वॉज सक्सेड, आणि फॅराडेचे काय झाले की त्या लॅबचे ते प्रमुख ओनर बनले. आता ते स्वतः मालक बनले. पहिले कोण होते, 2 मालक होते, जे दवे होते आणि जे फॅराडे होते, परंतु आता काय झालं आहे की जे दवे आहेत त्यांचे ते डायट झाले आहेत, आणि त्याच्यानंतर जे नवीन मालक आहे जे फॅराडे सक्सेस हिम इज हेड ऑफ, आता ते त्या प्रयोगशाळेचे प्रमुख बनले आहे, हेड बनले आहेत. ही वॉज नाव फ्री टू परस्यू व्हॉट एव्हर ही लाईक, आणि आता ते फ्री झाले की जे काही त्यांना करायचं आहे ते मनसोक्त ते करू शकत होते. पहिल्यांदा त्यांना काय करावं लागत असे, दवे असताना त्यांना परमिशन घ्यावी लागायची, त्यांना विचारावं लागायचं, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ऑर्डर खाली त्यांना सगळं गोष्टी करणं गरजेचं होतं. परंतु आता जेव्हा दवे गेले तेव्हा ते आता फ्री झाले, आणि त्यांना पाहिजे तो प्रयोग, पाहिजे ती गोष्ट ते त्या लॅबमध्ये स्वतः करू शकत होते, स्वतः ते निर्णय घेऊ शकत होते की मला आता काय करायचं आहे. अँड ही मेड अनदर रिव्हिलेशन डिस्कवरी, ही नोटीस दॅट ही हॅड मूव अ मॅग्नेटिक, आणि त्यांनी अजूनही बरेचसे प्रयोग जे ट्राय केले ते त्याच्या शोधत राहिले. ही नोटीस दॅट ही हॅड मूव अ मॅग्नेट, आणि त्यांनी बघितलं की जे मॅग्नेट आहे, जे चुंबकत्व आहे ते काय फिरत आहे. could produce electric current, thus he could now convert motion into electricity. बघा त्यांनी सांगितलं आहे could produce electricity, जो इलेक्ट्रिसिटी आहे त्याचा करंट हा तो काय होत आहे, पास होत आहे. ही could now convert मोशन इंटू इलेक्ट्रिसिटी, तो कशामध्ये, त्याच्यामध्ये मोशनमध्ये, इलेक्ट्रिसिटीमध्ये तो ट्रान्सफर होत आहे, तो त्याच्यामध्येच जात आहे. तर अशा प्रकारे त्यांनी एक प्रयोग याच्यामध्ये केला. दिस इज हाऊ इलेक्ट्रिकल जनरेटर वॉज बॉर्न, की कशा प्रकारे जे इलेक्ट्रिक जनरेट त्याच्यामध्ये निर्माण होत आहे असा त्यांना प्रश्न पडला. समथिंग स्टील यूज टुडे अ जनरेट इज काइंड्स ऑफ पॉवर, की त्यांनी झालं की काहीतरी आपण काय केलं पाहिजे, यूज टुडे, की आताच्या आधुनिक काळामधली एखादी जी पॉवर आहे त्या पॉवरचा, त्या गोष्टीचा आपण उपयोग केला पाहिजे असं त्यांना
वाटलं होतं. लाईक डायमंड्स अँड अदर डिव्हाइसेस, म्हणजेच कसे जसे डायमंड्स अँड जे अदर जे डिव्हाइसेस आहेत, जे उपकरण आहेत त्याचा वापर केला. फॅरेडे वॉज इज नाव अ लेजंड. आता जे फॅरेडे होते ते काय झाले आहेत, लिजंड झाले आहेत. म्हणजे आता ते फार एक महान व्यक्ती बनलेले आहे. जेव्हा लेजंडचा अर्थ काय, एक थोर व्यक्ती, महान व्यक्ती असे ते बनलेले आहेत. इन 1814 ही डेव्हलपेड इज मेमरी लॉस. आणि आता त्यांची मेमरी काय झाली आहे, लॉस झाली आहे. कधी झालेली आहे बघा, 1840 1840 त्यांची मेमरी लॉस झाली. म्हणजे त्यांना काही आठवेनच की आपण काय केलेलं आहे, आपण कोणकोणते प्रयोग केले आहे, कोणत्या गोष्टीचा शोध लावलेला आहे, किती कोणत्या डिव्हाइसेसमध्ये आपण त्या गोष्टीचा वापर केला आहे, की यांना त्याच्या गोष्टीचं काही त्यांच्या लक्षात राहिलं नाही. आणि 1840 ही डेव्हलप द मेमरी लॉस. त्यांची जी मेमरी लॉस झाली विच कंटिन्यू फॉर द रेस्ट ऑफ लाईफ. आणि मग आता ते कंटिन्यू ते त्यांच्या लाईफमध्ये काय करायला लागले, ते रेस्ट करायला लागले. बघा, REST रेस्ट म्हणजे काय, ते आराम करायला लागले. बट द डिसीज डिड नॉट स्टॉप हिम. परंतु तरी देखील ते काय झाले की ते परत त्यांना आठवण आली की ते परत ते काय करायचे की ते प्रयोग करते. डिड नॉट स्टॉप. पण ती मेमरी आहे ती त्यांना थांबवू शकली नाही आणि ते त्यांचं प्रयोगाचं काम सुरू करत राहिले की जसं जसं त्यांना आठवेल ते काम करत राहिले. ही प्रोसिजर स्टार्टिंग इन कम्प्लिटेड इन एक्सपेरिमेंट टू प्रूव्ह दॅट लाईट. आणि तरी देखील ते त्यांनी सुरुवात केली की कशा प्रकारे जो लाईट आहे तो सतत त्या लाईटीबद्दलचा जो प्रयोग आहे तो त्यांनी तो कितीतरी वेळा केला. बघा ते दिलेलं आहे थ्रू इन टू दोज टाईम. आणि त्यांनी बऱ्याच वेळा तो लाईटीचा जो प्रयोग आहे तो देखील प्रयोग त्यांनी इथे करून पाहिलेला आहे. ही कुड नॉट सॉलिटेड बाय मेकिंग ऑफ द व्हेरिएबल ग्लास दॅट ही हॅड केप द नाव प्रूव्ह दॅट ही कुड इन आयसोलेट लाईट. आणि त्यांनी तोच प्रयोग पुन्हा घेतला की जे दवे यांनी ते व्हेरिएबल जो ग्लास दिला होता त्या ग्लासचा जो पीसचा जो तुकडा होता त्याचा त्यांनी इथे उपयोग करून त्यांनी काय केलं आहे, व्हेरिएबल ग्लास दॅट ही हॅड केप द नाव प्रूव्ह. आणि त्यांनी ते प्रूव्ह केलं, त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं दॅट ही कुड आयसोलेट. आणि कशा प्रकारे ती लाईटचे प्रकाश परिवर्तित होते इन टू अ सिंगल वे रॅदर दॅन स्प्रेड आउट इन रॅन्डम इन ऑल डायरेक्शन, अ कन्सेप्ट कॉल इन पोलरायझेशन. तर कशा प्रकारे एक अद्भुत जो किरण आहे, जो प्रकाशाचा किरण आहे सगळीकडे पसरला जातो, परंतु तो कशा प्रकारे त्या काचेच्या माध्यमातून एकाच रेषेमध्ये तो सरळ आणला जाईल, म्हणजेच त्याप्रमाणे तो मंत्रमुग्ध होला जाईल, या प्रकारामध्ये त्यांनी बघितलं. They took the age-old experiment of swinging from feeling on a sheet of paper near magnet making a circular pattern. आणि मग त्यांनी काय घेतलं, एक पेपर घेतला, त्या पेपरमध्ये मॅग्नेट घेतला आणि काही मॅग्नेटचे जे तुकडे आहेत, जे गंधकाचे तुकडे आहेत ते त्यांनी त्याच्यावर लावले. आणि ही नियर अ मॅग्नेट मेकिंग अ सर्क्युलर पोर्शन. तर सर्क्युलर पोर्शनमध्ये, सर्क्युलर भागामध्ये त्यांनी काय केलं आहे, तर सगळे मॅग्नेटचे तुकडे आहेत त्यांनी ते बघा अशा प्रकारे त्यांनी काय केले आहे, त्यांनी गोळा केला आहे. त्यांनी एका भागामध्ये घेतलेला आहे, एका पेपरमध्ये त्यांनी काय केलं आहे, चुंबक घेतले, चुंबकाचे तुकडे घेतलेले आहेत. ही वेंट टू प्रूव्ह दॅट दिस पॅटर्न वेअर नॉट अ प्रॉपर्टी ऑफ द आयन फिलिंग. आणि त्यांनी दाखवून दिलं की फक्त जे प्रूव्ह अँड ही वेंट टू प्रूव्ह, आणि त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे दिस पॅटर्न वेअर नॉट अ प्रॉपर्टी, ही फक्त त्याचीच प्रॉपर्टी नाही, द आयन फिलिंग, की जे चुंबकत्व आहे त्याच्यामुळे हे होत नाही, तर चुंबकाचे जे फोर्स आहे, जी गती आहे त्याच्या माध्यमातून काय होत आहे, लाईट निर्माण होत आहे. मॅग्नेट अँड हेन्स डिस्टर्ब द फिलिंग दिस इज बघा, मॅग्नेट अँड हेन्स डिस्टर्ब द फिलिंग दिस इज वेअर इज लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन वेट अगेन्स्ट हिम. की त्यांना त्यांचं जे शिक्षण आहे, जे त्यांचं शिक्षणाच्या ज्या अभावी त्यांना ते प्रयोग तो सिद्ध करता आला नाही. अँड हेन्स इज डिस्टर्बिंग द फिलिंग दिस इज वेअर इज लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन. त्यांचं जे फॉर्मल आहे ते तिथे त्यांचं कमी पडलं. अँड वेट अगेन्स्ट हिम, की त्यांच्या विरुद्ध झालं आहे, की तो जो प्रयोग करायला गेला त्या प्रयोगामध्ये त्यांचं शिक्षण हे तिथे कमी आलेलं आहे. ही मेड 100 ऑफ सच ड्रॉइंग बट विदाउट इक्वेशन दे वेअर नॉट ॲक्सेप्टेड. त्यांनी हा जो प्रयोग 100 वेळ केला आहे, 100 वेळा केला आहे. 100 ऑफ सच ड्रॉइंग, त्यांनी 100 वेळा त्याची ड्रॉइंग काढली. किती वेळा, 100 वेळा. बट विदाउट इक्वेशन, काय झालं आहे, बट विदाउट इक्वेशन म्हणजे की जे गणितीय जे समीकरण आहे त्याच्याशिवाय काढलं आहे. की त्यांनी जो प्रयोग करत होते ते फक्त ते लिहून काढत होते, परंतु त्याला एक गणितीय बेस आहे, एक गणितीय समीकरण आहे. हा त्यांचं शिक्षण तिथे थोडं कमी पडलं. दे वेअर नॉट ॲक्सेप्टेड, आणि त्यांना ती गोष्ट ॲक्सेप्टेड नव्हती, की त्यांनी ती गोष्ट मान्य नव्हती, की मी जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे, परंतु ते इक्वेशन तिथे समीकरण नव्हती. Fortune favored the brave Faraday once again when he met James Maxwell wealthy. आणि एके दिवशी जे मायकल फॅराडेला कोण भेटला आहे बघा, इथे दिलं जेम्स क्लर्क मॅक्सवेल आणि कार्ल जेन्स्की आहेत. कोण आहेत बघा, हे देखील काय आहेत, शास्त्रज्ञ आहेत. फॉर्च्युनेट फेवर द ब्रेव फॅराडे, जो एक शूर जो फॅराडे आहे तो वन्स अगेन वेन ही मीट, ते मीट म्हणजे काय, भेटणे. कोणाला भेटले, जेम्स मॅक्स अँड वेल्थी त्यांना भेटले आहे.
Educated physics well which was in mathematics he was willing to work with him फराडे. आता ते एक शिकलेले उत्तम भौतिकशास्त्रज्ञ होते. फिजिक्स म्हणजे काय, जे भौतिकशास्त्रात एक विज्ञान ते होते, त्याचप्रमाणे ते मॅथमॅटिक्सचे देखील विज्ञान होते. आणि ही वॉज विलिंग टू वर्क विथ फराडे, आणि फराडे बरोबर त्यांनी काम करावं असं देखील त्यांची इच्छा इथे त्यांनी प्रकट केली, की त्यांनी मी पण त्यांच्याबरोबर काम करावं असं त्यांना वाटलं. इट वॉज मॅक्सवेल who translate Faraday's an idea into setup in equation, की जे फराडे जे त्यांना माहिती सांगत होते ती माहिती ते त्यांच्या एका गणितीय समीकरणामध्ये ते उतरून घेत होते. दॅट आर नाव कॉल्ड मॅक्सवेल्स इक्वेशन, जे आज आपण त्याला म्हणतो की मॅक्सवेल्सचे इक्वेशन, म्हणजे जे मॅक्सवेलची जी गणितीय समीकरण आहे आज आपण त्या नावाने त्यांना ओळखत आहोत. गणितीय जी समीकरण आहे त्याच्या नावाने त्यांना आपण काय करत आहोत, ओळखण्याचं जे काम करत आहोत, त्याला काय म्हणत आहोत, मॅक्सवेल. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टम्स टुडे आर डिझाईन अराउंड देअर डिस्कवरी. आणि आताच्या आधुनिक युगामध्ये जे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन म्हणजे जे कम्युनिकेशन म्हणजे जे संभाषण आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स आहे, जे तंत्रज्ञान आहे, जे सिस्टम टुडे आर इज डिझाईन, जे डिझाईन तुम्ही पाहतात ते काय आहे, देअर डिस्कवरी, त्यांच्या शोधाचा एक काय आहे, भाग आहे. कुणाचा भाग बघा, अशा प्रकारे जे कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स आणि जे डिझाईन्स आहे त्यांचाच एक काय आहे, एक शोधाचा भाग आज आपण पाहत आहोत आणि त्याचा आज आपण उपयोग घेत आहोत. फॅराडेज लाईफ स्टार्टेड विथ डिफिकल्टीज. जे फॅराडे आहेत त्यांची जी जर्नी आहे, त्यांचा जो प्रवास आहे जीवनाचा तो फार कठीण होता, वेदनादायक होता, अतिशय हालाकीची परिस्थिती होती, अतिशय गरीब परिस्थिती होती. परंतु त्यांचं जे सुरुवातीचं जीवन ते स्टार्टेड विथ डिफिकल्टीज. त्यांना सुरुवातीला खूप डिफिकल्टी आल्या, खूप त्यांना प्रॉब्लेम झाले, खूप त्यांना जे फराडे आहेत त्यांना भरपूर प्रमाणामध्ये अडचणी सुरुवातीला आल्या. बट ॲज अ ग्रेट सायंटिस्ट ही मीट इच डिफिकल्टी विथ प्रिझर्वेन्स अँड ही कन्व्हिक्शन, की परंतु ते एक मोठे सायंटिस्ट ते भेटले आणि डिफिकल्टी विथ प्रिझर्व्हर्स अँड कन्व्हिक्शन म्हणजे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ते एक मोठे काय झाले आहे, त्यांनी दोघांनी मिळून त्यांनी काय केलं आहे, एक थोर शास्त्रज्ञ देखील ते बनलेले आहेत. ही वॉज गिवन इम्पॉसिबल टास्क. त्यांना एक अशक्य असा टास्क दिला होता, की आपण बोलतो ना की अशक्य असं कार्य त्यांना दिलं होतं. विच ही अंडरटूक ॲज अ चॅलेंजेस अँड इज ऑपॉर्च्युनिटी. परंतु त्यांनी त्याला कोणत्या दृष्टीतून पाहिलं, एक चॅलेंजेस म्हणजे आपण बोलतो ना की एक प्रकारे आपण चॅलेंज आहे की एक तुम्हाला टास्क दिला आहे, अँड ऑपॉर्च्युनिटी एक संधी म्हणून, एक संधीच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्याकडे पाहिला आहे की जो कठीण टास्क आहे तो त्यांना दिला होता. परंतु तो त्यांनी कसा पाहिला, एक हे माझ्यासाठी काय आहे, चॅलेंज आहे, आव्हान आहे. त्यांनी आव्हानात्मक दृष्टिकोनातून आणि संधीच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या सर्व इम्पॉसिबल टास्ककडे अशा दृष्टीने पाहिलं की त्यांनी त्याचा कधी नकार केलेला नाही आहे. ही हिप्नोटायझेस व्हॉट द वॉल्ट डर्नेस अँड कॅरेक्टर इज पिंचो सेड. तशा प्रकारे जे बघा ते वॉल्ट डर्नेस जे कॅरेक्टर ते पिंचोट काय म्हणतात, की जे आपले जे शास्त्रज्ञ आहेत त्याच्याबद्दल त्यांनी जे लाईन लिहिले, वेन यू विश अपॉन अ स्टार, जेव्हा तुम्हाला तारे पाहण्याची जेव्हा इच्छा असते, ही डज नॉट मॅटर हू यू आर, की तेव्हा पाहणे ठरत नाही की तुम्ही कोण आहात. वेन यू विश अपॉन अ स्टार, जेव्हा तुम्हाला तारे बघण्याची किंवा तारे बघण्याची किंवा घेण्याची जेव्हा इच्छा असते तेव्हा इट डज नॉट मॅटर हू यू आर, की तेव्हा हे मायने ठरत नाही की तुम्ही कोण आहात. अशा प्रकारे एक आपण शास्त्रज्ञ आहेत, मुलांना त्या शास्त्रज्ञाची आपण माहिती घेतलेली आहे आणि आपण या सर्व गोष्टीचा आपण एक जे शास्त्रज्ञ होते की अतिशय कठीण परिस्थितीमध्ये जे मायकल फॅराडे शास्त्रज्ञ त्यांचा आपण कशा प्रकारचा जो जीवन प्रसंग आहे तो आपण या पाठाच्या दरम्यान पाहिलेला आहे. आता आपण मुलांना समरीच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. वी रीड लाईफ हिस्टरी ऑफ द ग्रेट सायंटिस्ट इन मायकल फॅराडे, की आपण जी पाठ जो वाचला तो कोणाचा होता, जो मायकल फॅराडे, की लाईफ हिस्ट्री म्हणजे एक इतिहासातली ही गोष्ट घडून गेलेली आहे. हिस्ट्री ऑफ द ग्रेट सायंटिस्ट, की इतिहासातला एक महान जो शास्त्रज्ञ आहे त्याच्याबद्दलची आपण ही कथा वाचलेली आहे. हाऊ ही अंडरटूक इट्स डिफिकल्टी पाथ अँड प्रिझर्वेशन टू बिकम अ ग्रेट सायंटिस्ट, की कशा प्रकारे त्यांचा जो प्रवास सुरू झाला त्या प्रवासामध्ये त्यांना कितीतरी प्रकारच्या ज्या अडीअडचणी आल्या तरी देखील अतिशय जिद्दीने, चिकाटीने आणि हर एक ज्या कठीण समस्याला त्यांनी कशा प्रकारे त्यांनी जिद्दीने, चिकाटीने आणि सामोरे ते गेले. आणि सायंटिस्ट हुज देअर इज आर अ रिव्हलेंट इव्हन टुडे, की जे आज आपण त्यांचं मोठ्या प्रमाणात त्यांचं जे नाव आहे ते एक प्रचलित झालं आहे. तर अशा प्रकारे जे आपण तो पूर्ण समरी आहे त्या समरीचा पूर्ण आपण जो पाठ पाहिला आहे, तो आपण भाग बघितला आहे, की जो आपण समरी आहे त्या समरीच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं की जो ग्रेट सायंटिस्ट आहे म्हणजे थोर महान जे शास्त्रज्ञ आहेत आणि जे मायकल फॅराडे यांच्याबद्दलची आपण माहिती घेतलेली आहे.